नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शासकीय अध्यापक महाविद्यालय अकोला B.Ed द्वितीय वर्ष सत्र 3 चा प्रशिक्षणार्थी आहे. तर आज मी तुम्हाला मराठी हा विषय शिकवणार आहे. मराठी विषय मला जो गद्य आहे त्यातला जो पाठ आहे कवितेची ओळ हाचा आपण अभ्यासणार आहोत. तर चला आपल्या पाठाला सुरुवात करूया. सोपा पाठ आहे, काहीच नाही. काल तुम्हाला सांगितलं तुम्ही वाचून यायचा. मला असं वाटले वाचून आले असाल तुम्ही सर्वजण. ठीक आहे. आपला विषय मराठी. घटक गद्य. उपघटक आहे कवितेची ओळ. याचे जे लेखिका आहेत ते आहे शारदा दराडे. त्यांचा जन्म 1779. हा त्यांचा जन्म आहे. शारदा दराडे हे जे खूप मोठे लेखिका आहेत आणि खूप मोठे काही आपण वाचूच आता थोडंसं आता यांनी काय काय केलं कसं केलं. खूप मोठे लेखक आहेत ते. जसे की विविध वृत्तपत्रे मासिकातून लेखन आहेत त्यांचे. जसे की गाण्यातील अमृतवाणी काव्यसंग्रहात काही कवींचे लेखन सदर पाठ्यपुस्तकासाठी महाराष्ट्रातील शिक्षकाकडून मागवण्यात आलेले एकांकीतून प्रस्तुत एकांकीची निवड करण्यात आली आहे. लेखिका जिल्हा परिषद शाळा पिंपळगाव चिखलगाव येथे रुजू आहेत. केंद्र मेहुणा राजा तालुका देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा येथे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. शारदा दराळे हे मॅम. जसं की यांचा जो एक असते सुधीरला शाळेत काव्यप्रतिमा या विषयावर आधारित प्रकल्प शिक्षकात देतात. सुधारित हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी त्यांच्या घरातील सर्वजण कवितेतून संभाषण करतात. लेखिकेने या काव्यरूपी भाषणातून गंमत जम्मत प्रस्तुत एकांकीतून मांडली आहे. म्हणजे जसे की जो एक मुलगा आहे, सुधीर नावाचा मुलगा आहे, आजी आजोबा त्याला आई हे त्यांना याच्यातून सांगतात. एका कवितेतून त्याला संभाषण करतात आणि त्याला तो सांगतात. एक शाळेमधून असतो त्याला प्रकल्प दिला जातो. त्याला तो काही समजत नसतो. जसे की त्याला असतो जसे की शाळा सुटली सुधीर घरी येतो. बघा, शाळा सुटली सुधीर घरी येतो तेव्हा तो कोणाशीच बोलत नाही. कारण की खूप थोडा याच्यात नाही असतो. म्हणजे बोलतात त्याला, का रे बाबा का आला, म्हणजे असा गुमसुम आहेस काहून नाही. आता एखादा मुलगा आला की तो कसा एकदम चुपचाप असतो, दणदण वाटत नाही कर, तसा प्रकार. जसं की विचारात गुंतलेला असतो सुधीर. याच्यानी संभाषण होते. थोडंसं संभाषण करून दाखवतो मी तुले. आजोबा काय म्हणतात. आजोबा, अरे सुधीर केव्हा आलास, आजचा प्रवेश कसा शांत कसा. सुधीर इकडून डबल बोलतो. सुधीर, आजोबा काव्य प्रतिमा वाढवा म्हणजे काय हो. बघा, सुसुक लक्ष द्या आणि लक्षमधून नंतर मी तुम्हाला सांगतोच.
आजोबा, कुणी सांगितलं रे तुले हे? म्हणजे एकदम गावाकडची भाषा आहे ही. सुधीर, आज शाळेत बाईंनी आम्हाला काव्य प्रतिमा वाढवण्यासाठी तुम्ही केलेले प्रयत्न हा प्रकल्प दिलाय, तर मला हा ताणच आलाय. कोण? बाईंनी आज काव्य प्रतिभा वाढवण्यासाठी तुम्ही केलेले प्रयत्न प्रकल्प दिलाय. आजी, अरे फार सोपं आहे ते. कविता करण्याची समजून घेण्यासाठी आपली अकाल शक्ती वाढवणं म्हणजे काव्य प्रतिमा वाढवणं. त्यासाठी तू प्रयत्न करायचे आहेस हे सांगितलंय बाईंनी. सुधीर, मी मी ने मी नाही. पण मी हे कसं करू? कोण म्हणतो? सुधीर आजोबांना म्हणतो. सॉरी, आजींना म्हणतो. पण आजोबा, अरे काळजी करू नकोस. यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करू. आजोबा म्हणतात सुधीरला, यासाठी प्रयत्न करू म्हणजे तुझी काव्य प्रतिभाही वाढेल आणि कविता करणं, कवितेचे आकलन होणं म्हणजे कविताही तुला समजेल, असं आजोबा सुधीरला म्हणतात. आजी, तुम्ही हे काय प्रयत्न करणार? आजोबा, आपण आजपासून कवितेत संभाषण करायचं असं ठरवतात. म्हणजे घरात जी 2-4 सदस्य असतात त्यांना असं सांगतात, आज आपण काव्य रचना म्हणजे कवितेचं संभाषण करायचं. तो कागदावर उतारून घेतो म्हणजे त्याला कविताही समजेल आणि त्याला प्रकल्पही पूर्ण होईल, असं आजोबा आजीला सांगतात. आजी आजोबाचं संभाषण होत राहतं. तसं सुधीर हातपाय धुवून घे. सुधीर, आई म्हणते. सुधीर जेव्हा घरी येतो तेव्हा तणावात असतो. आजी आणि आबाजीचं बोलणं होते. तेव्हा तिची आई तितक्यात येते आणि म्हणते, सुधीर हातपाय धुवून घे. सुधीर, आजी मी कागद आणि वही घेतो, आताच आपण सुरुवात करू, असा आईला म्हणतो, म्हणजे आजीला म्हणतो. आजी दिवा लावते, मोठ्या शंकुरते म्हणते. आजी घरामध्ये लावते, सजावते. आजी करते आता कांद्याची पात. आजोबा, आता म्हाताऱ्याचा वाढतो वात, नको भाजी करू तू कांद्याची पात. आजी, काहीतरी कशाला म्हणतील का हो? मी सांगितलेल्या भाजीचं नेहमीच देतात खो. सुधीर, ए माझी सुपर आजी, तुला आवडेल की कर भाजी. आवडेल ते कर भाजी. गाणं सुरू म्हणजे कविता सुरू झाली. आजोबा, तू बनव भाजी छान छान चवळी. ए सुधीर, आंध्रे इकडे दाताची कवडी. आजी, बरं बाई, तुमची इच्छा हाच ध्यास, भाजी बनवते चवळीची खास. सगळेजण खो खो हसतात. बाबांची रात्रपाळी असते. बाबा, अगं बाई, अगं आई, अगं आई, पटकन खायला दे ना ग काही. मला ऑफिसला जायची घाई, नाहीतर बॉस करून देणार नाही सई. सुधीर, कसली घाई कसली सई, आजीनं दिलं चपाती दही. आई, काय आई, कवितेची कमाल, बोलताना मी हसताच तोंडावर धरून रुमाल. आजी, आता सोड रे घराचा पास, ऑफिसात जा आता सावकाश, असं आजी त्यांच्या मुलाला म्हणते. सुधीर नाताला नाही, आजीच्या मुलाला म्हणते. आई आज म्हणते ना, आई तुम्ही बाबावर चिडू नका, रागाचा तुम्ही सोडू हे का. आजी म्हणे, रागाचा सोडू हे का, कामाचा का घेतलाय ठेका. शिकवण काम केलीस, शिकशीलच पण बक्कल लावायला चुकलीस. आई, चिडता का हो माझ्यावर, काय करावी सर्वांवर. सुधीर पण एक म्हणतो एक वळ, तुम्ही आता नका भांडू, भांडण ऐकून येतात रडू, लहान तोंडी मोठा घास, करपलेल्या भाजीचा सुटलाय वास. सुधीर रुसतो तेवढ्यात ताई येते. ताई म्हणजे सुधीरची आई, बहीण. तिला हे वातावरण नवीन विषय समजतात. खो खो हसते, ते पण खूप हसते आणि पण ते आनंदित होते आणि सहभागी होते. म्हणजे पहिले कोण होतं आपल्या ह्याच्यामध्ये, पहिले आजोबा, सुधीर, आजी आणि आई. आजोबा, सुधीर, आई, सुधीर होता, आजोबा होते, आजी होती, आई होती, बाबा होते. आता त्याच्यात ताई आली.
बघा ताई, बरं का आजोबा अन भाजी, दूर करू सुधीरची नाराजी, कवितेत मारेल तो बाजी, आई हो का करता पिठाची सोजी. आई, सुजी तुला हवी तरी कशाला, लाडू खातेस अन बशी ठेवतेस कशाला. सुधीर, चला सगळे जेवण करू, चवळीच्या भाजीवर ताण मारू. म्हणजे सर्वजण आपण जेवण करू आणि भाजी आवडीनं खाऊ. सगळेजण एकत्रित मिसळून जेवण करतात. आजी, रात्र झाली आता झोपा, उघडू सकाळी कवितेचा झोपा. म्हणजे आता सर्वजण झोपा, उद्या सकाळी आपण सर्वजण कविता बोलू. सर्वजण झोपतात. सकाळी उठल्यावर सुधीरला सर्वजण कामात दिसतात. सुधीर आईकडे जातो. आई, सूर्य उगवला, चिमण्या उडाल्या, सगळ्यांच्या आंघोळी झाल्या, हवा सुटली आहे गारगार, आंघोळीची पाणी येते गरम फार. म्हणजे आई, चिमण्या उडाल्या, सकाळ झाली, सूर्य उगवला, चिमण्या उडाल्या, आता आंघोळीला म्हणजे हवा पण चांगली सुटली, गारगार सुटली, आंघोळीला पाणी गरम टाक. ताई, सुधीरला आंघोळ कर पटकन. आई, ताई म्हणते, सुधीरला आंघोळ कर पटकन, नाश्ता कर चटकन, झालाय उशीर तुला, झटपट आवर मुला. म्हणजे ताई कशी म्हणते, आंघोळ कर पटकन, नाश्ता पण करून घे, उशीर तुला शाळेत जायचा झाला, आणि फटकन झटकन म्हणजे पटकन कर, आवर तुझं, अशी ताई म्हणते. आजी, आजोबांना द्या स्टोवर सफलर, आणा कानटोपी, थंडीपासून बचावाची हीच युक्ती सोपी. म्हणजे आजी म्हणते, आजोबाला स्टोर सफलर द्या, म्हणजे एक मफलर आणि स्वेटर, थंडीपासून वाचवण्याची युक्ती सोपी. सुधीर आंघोळ करून आवरून येतो तेव्हा ताई, सुधीर तू लिहून घे नीट, यमक जुळालाय हवे फीट, शब्दाची यमक हवे नीट, तरच बनते कविता धीट. अशी ताई सुधीरला म्हणतो, फटकन घे लिहून घे, बरोबर आले का ते पाहून घे, यानुसार तू कविता चांगली बनव. बाबा रात्र पाळीतूनही परत येतात, कालचा विषय त्यांच्या लक्षात येतो आणि घरातल्या घरात हसतात, खुर्चीवर रेलून बसतात. बाबा, कामाचा आलाय आता कंटाळा, द्या थोडं पाणी टाकून वाळा. आई कणिक मळत असते, कणिक तुम्ही नंतर मळा, अगोदर शिऱ्यासाठी रवा चाळा. बाबा खूप थकलेले असतात, घरी येतात आणि थोडे टिकून बसतात. आईला सांगतात, ते नंतर कर, कणिक मळवणं म्हणजे पीठ, जे पोळ्याचं जे आपलं जे पोळी खातो आपण त्यांचं जे पीठ चूर्ण चालू असते ते नंतर कर, पहिले तू गोड गोड शिरा कर. कोण? बाबा म्हणतात सुधीरचे. आता आई, तोंड धुवा, आंघोळ करा, खा गरम शिरा, मग सुधीरच्या डब्यासाठी बटाटे तुम्ही चिरा. आई पण काय म्हणते सुधीरच्या बाबाला त्यांची आई, तुम्ही आंघोळ करा, तोंड धुवा, गरम शिरा खा, नंतर बटाटा म्हणजे आलू, बाजारात आलू बघितला असेल कोण, आलू तो तुम्ही चिरा. आजी, सुधीर आवर दप्तर ठीक, नाहीतर कचऱ्याची होईल त्यात पीक, टापटीपणा दररोज शिक. म्हणजे सुधीर कुठे इकडे टाकतो, कधी टॉवेल, कधी त्याचा डबा तसाच ठेवलेला असतो, कधी खात नाही तो, म्हणजे टायमावर ब्रश नाही, लवकर उठणं नाही, यासाठी लवकर चटपट आवरणं शिक बाबा. आजोबा होकर दर्शवतात, तेवढ्यात बाबा काही पुस्तके सुधीरच्या हातात देतात आणि बाबा, बस झालं कवितेचा पाऊस, अशाने थोडीच पूर्ण होणार हौस. बाबा म्हणतात, बस झालं कविता, याच्या पूर्ण होत नसतात, हौस नसतात पूर्ण होत. पुस्तके देतात, हा घे थोरांचा कवितेचा मळा, वाचून लागेल तुला कवितेचाच लळा. सुधीर कवितेची पुस्तके वाचतो, त्यात तल्लीन होऊन जातो, त्या चेहऱ्यावर एका प्रकारचे समाधान घरातील सर्वांना दिसते. सुधीर, बाबा, आई, ताई, आजोबा आणि आजी, तसं झालंय वाचूत किती, कविता अंगणात उतरल्या अति, त्या मी वेचू अशान किती, शांताबाईचं बाग अन सुर्वेंची गिरणी, दगिमांचे घर अन बालकवींची फुलराणी, शेतमळाचे भावनांचे मोहोळ तुम्ही मनी. सर्वजण टाळ्या वाजवतात आणि सुधीरचे अभिनंदन करतात. तो प्रयत्नच प्रकल्प लिहून शाळेत बाईकडे सादर करतो आणि बाई त्याला नक्कीच मार्क टाकतो. बाई त्याला विचारतो, खूप छान कविता केली. असं सुधीर बाबा आणि त्यांच्या घरचं
सर्वांचं संभाषण बनून त्यांचा एक कविता तयार होतो आणि त्याच्यापासून तो शिंकतो. जसं की विविध वृत्तपत्रे आपण जे बघितलं, तुम्हाला यांचा अनुभव सांगतो. प्रकल्प म्हणजे काय, तुमचा अनुभव सांगा. एक प्रकल्प असतो जेव्हा सर देत असतात. आज मी तुम्हाला एक प्रकल्प देतो, म्हणजे तुमचा अनुभव. मी उद्या येता येता तुम्हाला त्या 2 होमवर्क देतो, तो तुम्ही येता येता त्यांची उत्तरे लिहून आणसाल. ठीक आहे, नक्की. आणि हे पाठ पण हा वाचून या, खूप चांगला पाठ आहे. आणि उद्या येता येता आपण दुसऱ्या पाठाला सुरुवात करूया. त्यातपुरतं तुम्ही थोडंसं 2 होमवर्कचे हे घेऊन घ्या लिहून. प्रकल्प म्हणजे काय? प्रकल्प आणि दुसरा आहे प्रकल्प पूर्ण करताना तुम्ही अनुभवलेला प्रकल्प. तुम्ही अनुभवलेल्या अविस्मरणीय अनुभव थोडक्यात सांगा. ठीक आहे, घ्या लिहून. प्रकल्प म्हणजे काय हा पहिला, आणि प्रकल्प पूर्ण करताना तुम्ही अनुभवलेल्या अविस्मरणीय अनुभव थोडक्यात लिहा. दिसते, घ्या लिहून. अशा प्रकारे आपला इथं हाच पाठ संपला आणि तासिका पण संपली. धन्यवाद.